पवार साहेबांचे अभिनंदन. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या आणि पवार साहेबांचे सुप्रियाताईचेच अभिनंदन करतो. मित्रांनो, खरंच माणूस 83 वर्षाचा झाला. माणसाचं वय किती हे त्याच्यावरती डिपेंड नसतं, पण माणसामध्ये लढण्याची कुवत किती आहे ह्या गोष्टीवरती माणसाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. अजितदादा पवार हे पार्टी स्वतःसोबत घेऊन गेल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी लढा दिला किंवा फाईट दिली, खरंच ही गोष्ट मानायला हवी की 83 वर्षाचा योद्धा, 83 वर्षाचा तरुण हा मैदानात येऊन लढला आणि पुतण्याला चित केलं, म्हणजे पराजित केलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, पवार साहेब नक्कीच लोकसभेत जिंकले, त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन. पण त्याच्यासोबत बाकी गोष्टींसाठी पण अभिनंदन करावं लागेल. ज्या प्रकारे महाराष्ट्रात त्यांनी जातीवाद निर्माण केला किंवा जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं, त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन. ज्या प्रकारे त्यांनी MMMT फॅक्टर महाराष्ट्रामध्ये तयार केला, नवीन समीकरण एक महाराष्ट्रामध्ये तयार केलं, त्याच्यामध्ये मुस्लिम्स तर त्यांच्याकडे राहतेच, कारण औरंगजेबाला सोफी संत म्हणणारे शरदचंद्र पवार साहेब हे तर यांच्या बाजूने तर मुस्लिम्स राहतीलच. त्याच्यासोबत मराठा जात या मराठा आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठा हे मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभे राहिले. तर तिसरा एम हा मनोज जरांगे पाटलांचा होता. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत नसून शरद पवार साठी लढा देत होते. हे या इलेक्शन मधून सिद्ध झालं. जो माणूस स्वतःला इलेक्शनसाठी न्यूट्रल समजतो तो उघडपणे महाविकास आघाडीच्या प्रचारावर उतरतो आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराला उतरल्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात की तुम्ही मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक होते आणि ह्या हस्तकाला उभं केल्याबद्दल शरदचंद्र पवार साहेब तुमचे खरंच अभिनंदन. आणि खरंच तुम्हाला या गोष्टीसाठी मानावं लागेल की जेव्हा सत्तेबाहेर तुम्ही जाता, एक मनोज जरांगे पाटील तुम्ही उभे करता आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा परत पेट्रोल टाकीवर टाकता आणि परत पेटवता. पण मित्रांनो, एक ज्याला म्हणतात रिलीफ, सेन्स ऑफ रिलीफ ही आहे की ज्या प्रकारचे रिझल्ट हे महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेचे लागले आहेत, त्याच्यावरून हे लक्षात येतं की येणारे जी 2024 मध्ये आता 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये जी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होईल त्यामध्ये महाविकास आघाडी जिंकणार आहे. पण महाविकास आघाडी जिंकल्यानंतर माझ्या मनात उगवणारा प्रश्न की जसा इतिहास सांगतो मराठा मोर्चांचा, हे मराठे मोर्चे परत शरद पवार साहेब जेव्हा सत्तेमध्ये येतील तेव्हा हे मराठे मोर्चे बंद होतील. मनोज जरांगे पाटील परत त्यांच्या गावात जाऊन बसतील किंवा एखाद्या बेड्यामध्ये जाऊन बसतील आणि मग परत मराठा मोर्चे किंवा मराठा समाज हा आरक्षणासाठी येणार नाही. कुठपर्यंत येणार नाही? जोपर्यंत परत BJP, शिवसेना हे पार्टी पॉवरमध्ये येणार नाही किंवा शरद पवार साहेब हे सत्तेच्या बाहेर जाणार नाही, तोपर्यंत मराठा मोर्चा आरक्षण मागणार नाही. कारण की ते एक इतिहास झालेला आहे आणि इतिहासाचं उत्तर हे मराठा समाज देऊ शकतो की अशा प्रकारे का होतं की जेव्हा शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये राहतात तेव्हाच त्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज नसते आणि जेव्हा पवार साहेब हे सत्तेबाहेर जातात तेव्हाच मराठ्यांना आरक्षणाची गरज असते. आणि एक जरांगे सारखा माणूस उभा राहतो जो पूर्ण मराठा समाजाला एकत्र करतो. जरांगे पाटलांची एक गोष्ट नक्कीच म्हणायला हवी मित्रांनो की जरांगे पाटलांनी पूर्ण मराठा समाजाला एकत्र केलं. पूर्ण मराठा समाजाला शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे उभे राहण्यासाठी त्यांनी भाग पाडलं. शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे पूर्ण मराठा समाज उभा राहिला. त्याच्यासाठी जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेबांचं खरंच अभिनंदन. दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या प्रकारे जातीमध्ये जहर पेरण्याचं काम पवार साहेबांनी केलं ते नक्कीच यशस्वी झाले आणि येणाऱ्या काळात पवार साहेबांची पार्टी अजून मोठी होईल. त्याचं कारण असं की मराठा मुस्लिम्स ही जी युती झाली आहे मित्रांनो, ही खूप पॉवरफुल युती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मी कॉंग्रॅच्युलेशन देतो की ज्या आता इतिहासाच्या गोष्टी करत नाही तर परत तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेलो असतो. एवढंच सांगतो फक्त की औरंगजेबाला सोफी संत मानणाऱ्या व्यक्तीला तुम्ही खूप देवासारखं मानता, याच्याबद्दलही कॉंग्रॅच्युलेशन्स, याच्याबद्दलही विचार थोडासा करा. पण हे नक्कीच सांगतो की आरक्षण तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही त्याची जिम्मेदार फक्त शरदचंद्र पवार साहेब आहेत. पण ही गोष्ट तुम्ही मान्य करायला तयार नाही, ही गोष्ट मान्य करणार नाही, या पण गोष्टीची आम्हाला खात्री आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट खरीच मराठा बांधवांना मी एक विनंती करू इच्छितो की तुमचा जर मुद्दा आरक्षणाचा खरंच जर असेल तर हा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा शरदचंद्र पवार साहेब सत्तेत येतील तेव्हाही आरक्षणाचा मुद्दा चालू ठेवा. तेव्हाही याच प्रकारचे इंटेन्सिव्ह जर तुम्ही मोर्चे केले तरच बाकी समाजाला पण वाटेल की हो, तुम्ही शरद पवार साहेबांचे हस्तक नाही किंवा मनोज जरांगे पाटील जो उभा राहिला आहे तो मनोज जरांगे हा शरद पवारांचा हस्तक नाही. आणि बाकी समाजाला हिनवणं बंद करा, त्यामधून काही होणार नाहीये. मनोज जरांगे पाटीलने जसं जातीमध्ये भांडण लावलं किंवा जसं जातीवाद पसरवला, मी तेच सांगतो मित्रांनो. का बरं? कारण की महाराष्ट्रामध्ये जवळपास 35% मराठा समाज आहे, त्यानंतर मुस्लिम्स जवळपास 10-12% मुस्लिम्स आहेत, म्हणजे 47% मतदान हे शरद पवारांचं फिक्स झालेलं आहे. तर माझी शरद पवार साहेबांना ही विनंती आहे की येणारी विधानसभा निवडणूक तुम्ही एकटे लढवा. म्हणजे तुम्हाला 3.5 जिल्ह्याचा नेता म्हणलं जातं. तुमच्या इतिहासातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स तुम्ही लोकसभामध्ये यावेळेस परफॉर्म केला मराठा मतांच्या आणि मुस्लिम मतांच्या वर्षा आणि बाकीचे तिसरे एम आणि चौथे एम मी सांगत नाही, पण ठीक आहे, डी सांगत नाही.
पण यांच्या भरोशावर तुम्ही हा जो तुमच्या आयुष्यातला बेस्ट परफॉर्मन्स होता तो तुम्ही परफॉर्म केलेला आहे. आता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एक हाती सत्ता पण येऊ शकता पवारसाहेब, त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देणं खूप सोपी जाईल. पण मला ही या गोष्टीची गॅरंटी आहे, मी लिहून देऊ शकतो की पवारसाहेब मराठा समाजाला आरक्षण कधीच 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 देणार नाही. का? कारण की मराठा समाजाला आरक्षण जर दिलं तर मराठा समाज हा प्रश्न संपून जाईल ना. कारण की सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर मग कशाच्या भरोशा मराठा समाजाला समोर उभं करायचं आणि मग कशाच्या भरोशा आगी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे कारण संपून जातील. त्याच्यासाठी मराठा समाजाला आरक्षण शरदचंद्र पवार साहेब कधीच देणार नाही. मराठा समाजाने ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि त्यांच्या जो आरक्षणाचा मुद्दा आहे आणि वाजवी मुद्दा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ते आरक्षण मिळण्यासाठी शरद पवारांकडे पाहून काही होणार नाही. शरद पवार साहेब तुम्हाला आरक्षण कधीही 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 देणार नाही. मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक आहे. हे तुमच्या लोकसभेमध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलांकडून चांगले चांगले नेते पाडले, जे मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारे ओबीसीचे नेते होते, जसं महादेव जानकर यांना तुम्ही पाडलं. पंकजा मुंडे यांना तुम्ही कधी मराठा आरक्षणाविषयी आरक्षणाच्या विरोधात एक पण तुम्ही स्टेटमेंट देताना बघितलं का? तुम्ही त्यांना पण पाडलं. चांगली गोष्ट केली, नक्की चांगली गोष्ट केली. जो बाकी समाजांमध्ये तुमच्याबद्दल जो आदर होता की नाही मराठा समाजाला पण आरक्षण मिळालं पाहिजे, त्या समाजामध्ये पण विष पसरवण्याचं काम तुमच्या व्यवहारातून म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या व्यवहारातून झालं. दुसऱ्या जातींना हिणवणं, दुसऱ्यांच्या जाती काढणं, आहेतच किती 5 पिढ्यांपर्यंत जाणं, ह्या गोष्टी नक्कीच मित्रांनो तुम्हाला आयसोलेट केल्याशिवाय सोडणार नाही. आणि मुस्लिम्स बांधवांबद्दल मी सांगतो की मुस्लिम्स हे कुणाचेच नसतात. मुस्लिम्स फक्त मुस्लिमांचेच असतात आणि जिथे मुस्लिम्स आहेत ते कुठे असो, इंडियामध्ये, पाकिस्तान, बांगलादेश, इथे मुस्लिम्स आर फॉर मुस्लिम्स ओनली. ते तुमचे कधीच होऊ शकणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ठीक आहे, पवार साहेबांचे परत एकदा अभिनंदन. त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स या लोकसभेमध्ये दिला आणि आशा करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये पण ते प्रचंड बहुमताने जिंकतील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावतील. धन्यवाद मित्रांनो. माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलंय प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.